नमस्कार. तीर्थाची अवस्था बघून हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. हर्षवर्धन स्वतःशीच म्हणत असतो, शिर्के, आता तुझा खेळ खल्लास. आज माझ्या घरात जी काही अवस्था आहे ना, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे. आजपर्यंत हा हर्षवर्धन शांत बसला, पण आता नाही. आता मात्र हा हर्षवर्धन असं काहीतरी करणार. आता तुझा जीव घ्यावा लागला तरी सुद्धा चालेल. तुझ्या लेकाने खूप मोठी चूक केली आहे आणि त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच. तर इकडे मात्र विक्रांतने कहर केलेला असतो. स्वतःच्याच वडिलांचा म्हणजे दिग्विजय शिर्केचा गळा आवळलेला असतो. त्यावेळेला विक्रांतची आई आणि अर्पिता खूपच सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण विक्रांत मात्र खूपच खवळलेला असतो. शिर्के प्रतिसाद करत असतात, पण विक्रांतच्या रागापुढे त्यांचं काहीच चालत नसतं. शेवटी अर्पिता विक्रांतला जोरात ढकलून देते आणि सनसनीत कानाखाली मारते. ती विक्रांतला बोलते, विकी काय चाललंय तुझं? तू असा कसा वागू शकतोस पप्पांशी? त्यावेळेला विक्रांत बोलतोय, तू गप्प बस ग. तुला कशाला मध्ये मध्ये बोलायला पाहिजे? आणि अर्पिता, उगाच त्यांची बाजू घेऊ नकोस. आज काय घडतंय आणि काय नाही हे तुला कळतच नाहीये. अगं, या माणसावरती विश्वास ठेवून तू खूप मोठी चूक करतेस. तेव्हा मात्र विक्रांतची आई सटकन अशी कानाखाली विक्रांतच्या मारते आणि विक्रांतला बोलते, तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती विक्रांत. अरे, एवढ्या खालच्या थराला जाऊन कसा काय वागू शकतोस तू? स्वतःच्या वडिलांचा गळा दाबायला निघालास. अरे, जरा तरी विचार करायचा होतास. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, बस. आतापर्यंत वडील होते ना म्हणूनच शांत होतो, नाहीतर या माणसाला कधीच संपवलं असतं मी. तेव्हा मात्र त्या दोघीही घाबरलेल्या असतात. तर इकडे विजया नाही नाही ते ऊर्जाला म्हणतच असते. त्यावेळेला ऊर्जा लगेच शौर्यला बोलते, शौर्य, तू जरा शांत बस. तुला काही एक बोलायची गरज नाही शौर्य. एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं, त्या जे काही बोलतायत त्या रागाच्या भरात बोलतायत आणि त्यांचा राग अगदी खरं सांगायचं तर बरोबर आहे. तेव्हा कुमुदिनी बोलते, ऊर्जा, अगं काय बरोबर आहे? विजयाला काय करते ते कळतच नाहीये आणि तू तिची बाजू घेतेस. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, जाऊ देत ना, सोडून द्या हा विषय. त्यावेळेला हर्षवर्धन तावातावाने घराबाहेर पडत असतो. तेव्हा शौर्य आणि आदित्य मोठ्याने ओरडतात, डॅड, डॅड थांबा. त्यावेळेला हर्षवर्धन थांबतो. त्यावेळेला शौर्य हर्षवर्धनला बोलतो, काय चाललंय डॅड, तुम्ही कुठे चाललायत रागा रागा? त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, शौर्य, मी तुझा बाप आहे, तू माझा बाप बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा शौर्य बोलतो, डॅड प्लीज, मी तुमच्या काळजीपोटी बोलतोय. डॅड, तुम्ही आता रागाच्या भरात बाहेर चाललाय, तुम्ही नक्कीच काहीतरी करणार. डॅड प्लीज सांगाल का नक्की काय करणार आहात? तेव्हा हर्षवर्धन बोलतो, जातोय त्या शिर्केच्या घरात आणि एक घाव आणि दोन तुकडे करतोच. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, पण असं करून काय होणार आहे? अहो, तुम्ही जे कराल ना त्यामुळे तो शिर्के आणखीन भितरेल आणि आपल्यावरतीच नको ती केस करेल. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतोय, ऊर्जा, तू नाही मला सांगायचंस आणि मी जे काही करेन ना ते सांभाळण्याची ताकद माझ्यात आहे, त्यामुळे तुला काही बोलायची गरज नाही. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, हर्षवर्धन सर, मी तुम्हाला काही शिकवण्याचा प्रयत्न करत नाही आहे. हर्षवर्धन सर, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे करणार आहात ना ते प्लीज विचारपूर्वक करा, कारण उगाचच घरच्यांना त्रास व्हायला नको. तेव्हा लगेच विजया बोलते, तू गप्पा बस ग. माझ्या नवऱ्याला तू ज्ञान शिकवणार? माझ्या नवऱ्याला कोण समजतेस कोण तू स्वतःला? त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऊर्जा बोलते, प्लीज काकू, मी जे काही सांगते ते समजून घ्या, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील. तर इकडे मात्र हर्षवर्धन काहीच ऐकत नाही आणि हर्षवर्धन तिथून निघालेला असतो. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, प्लीज शौर्य, थांबू नकोस, जा, नाहीतर उगाचच काहीतरी गोंधळ घालून ठेवतील. आणि शौर्य आणि आदित्य सुद्धा हर्षवर्धनच्या पाठीपाठी गेलेले असतात. तर इकडे हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. तो शिर्केच्या घराजवळ आलेला असतो. इकडे विक्रांत मात्र शिर्केला नाही नाही ते बोलत असतो. त्यावेळेला शिर्के मोठ्याने बोलतो, विक्रांत, आज शेवटी तू तुझी लायकी दाखवलीसच. अरे, ज्या बापाने तुमच्यासाठी काय नाही केलं त्या बापावरती तुम्ही हात उचलायला निघाला. विक्रांत, तू आज माझा गळा दाबलास आणि तिथेच सगळं संपलं.
आजपर्यंत तुला सावरून घेण्याचा प्रयत्न करत होतो का? तर बाप आहे ना, बापाच्या काळजाला पाजर फुटतो, बापाचं काळीज एकदम धडकतं म्हणून. पण आता नाही, तुझ्यासारख्या नालायक माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे. विक्रांत, तू आता जे काही केलंयस ना, त्याची शिक्षा तुला मिळणारच आणि मला द्यायची गरज नाही. विक्रांत, तू स्वतःसाठी स्वतः खड्डा पुरलायस. तेव्हा मात्र विक्रांत खूपच चिडलेला असतो आणि विक्रांत मोठ्याने बोलतो, पुरे, आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाहीये. खरं सांगायचं तर मला हा विषयच काढायचा नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. त्याच वेळेला विक्रांत तिथून जात असतो, त्यावेळेला मोठ्याने हर्षवर्धन हाक मारतो, विक्रांत. त्यावेळेला विक्रांतची पावलं थांबतात. विक्रांत खूपच घाबरलेला असतो. हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, विक्रांत, आणि तो विक्रांतच्या अंगावर धावत जातो. त्याला कुत्र्यासारखं बदडतो. शिर्के मधी पडत असतो. त्यावेळेला हर्षवर्धन शिर्केला जोरात ढकलून देत बोलतो, शिर्के, मधी पडू नकोस. हेच जर का तुझ्या मुलीच्या बाबतीत घडलं असतंस तर बाप म्हणून तू काय केलं असतंस या गोष्टीचा विचार कर. आज या मुलामुळे माझ्या मुलीची अवस्था काय झालीये माहितीये का? माझी हसणारी खिदळणारी तीर्था आज शांत झालीये. ती खूप घाबरलीये. तिच्या मनात भीती उत्पन्न झालीये. बाहेर पडायचं नाही बोलतीये. कुणामुळे? या विक्रांत शिर्केमुळे. आता मात्र मी याला सोडणार नाही. आणि विक्रांतला तो चांगलाच तुडवत असतो. त्याच वेळेला विक्रांत जोरात हर्षवर्धनला ढकलून देतो आणि म्हणतो, ए हर्षवर्धन, तुझ्या या धमक्यांना आहे ना माझा बाप घाबरत असेल, मी नाही घाबरत. हर्षवर्धन, जास्त शहाणपणा करायचा नाहीये माझ्या समोर. एकच सांगेन, लायकीत राहायचं. त्यावेळेला शौर्य मोठ्याने ओरडतो, विक्रांत, तू कोणाशी बोलतोयस? कळतंय तुला? जरा विचारपूर्वक बोल. हे अशा पद्धतीने बोललेलं आम्ही सहन करणार नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने विक्रांत बोलतो, वाह, म्हणजे तुम्ही सगळेजण मला मला धडा शिकवायला आलाय. त्यावेळेला लगेच दिग्विजय शिर्के हात जोडतो आणि बोलतो, हे बघा हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही हे सर्व थांबवा. आपण घरातल्या घरात हे मिटवूया. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, घरातल्या घरात? या गोष्टी घरातल्या घरात मिटूच शकत नाही. आता संपलं सर्व. सगळं काही संपल्यात जमाय. आणि आता मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे या विक्रांतला मी संपवणार. त्यावेळेला अर्पिता बोलते, प्लीज प्लीज काका, तुम्ही काय बोलता हे? तुम्ही असं बोलू नका ना. अहो, विकीने जे काही केलं ते तीर्थाच्या प्रेमापोटी. आणि तसंही विकी हे सर्व जे काही करत होता ते काही चुकीचं होतं का? त्यावेळेला लगेच मोठ्याने शौर्य बोलतो, तू जरा गप्प बसशील? तुला जर का काही गोष्टी कळत नसतील अर्पिता, तर तुझं तोंड बंद ठेवशील का? अर्पिता, उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस. आज आमच्या बहिणीची जी अवस्था आहे ना ती चुकीची आहे. आणि ती कुणामुळे झाले? तर तुझ्या या भावामुळे. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, आणि माझ्या बहिणीचं काय? शौर्य, माझ्या बहिणीचं काय? मला उत्तर दे. अरे, माझ्या बहिणीची जी अवस्था झाली आहे ना ती तुझ्यामुळे झालीये. शौर्य, बघतोयस ना तिला? अरे, जगतीये पण ती भ्रमात जगतीये. आणि तुझं म्हणणं आहे की आम्ही असं जगायचं? हो, केला मी प्रयत्न, कारण या जहागीरदारने आमची लायकी दाखवली. आम्हाला सगळ्यांना सगळ्यांसमोर तोंडावर पाडलं. आणि हा मात्र नामानिराळा राहिला. आता मात्र मी नाही शांत बसणार. कितीही काही झालं तरी या हर्षवर्धनला मी धडा शिकवणारच. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, बस, आता मात्र मला काही एक करायचं नाहीये. आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची, विक्रांत शिर्के, तुझा बोजारा वाजला. त्यावेळेला विक्रांतची आई जहागीरदारचे पाय धरत्याने बोलते, प्लीज प्लीज हे सर्व थांबवा. मला मान्य आहे विक्रांत चुकलाय, मान्यच आहे. मी त्याची चूक मान्यच करते. पण सर, प्लीज हे सगळं घरातल्या घरात मिटवलं तर बरं होईल. आणि जर का बाहेर आलं तर तीर्थाचीच बदनामी होईल. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, माझ्या मुलीची बदनामी कशी होईल? आणि ती मी होऊन देणारच नाही. पण या विक्रांत शिर्केला मात्र मी पोलिसांच्या ताब्यात देणारच. आता मात्र मी त्याला धडा शिकवणारच.
इकडे कुमुदिनी ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा तुझी काळजी मला समजते. त्यावेळेला ऊर्जा बोलते, खरं सांगू आजी, खूपच मोठा घोटाळा होईल. आजी तुम्हाला कळतंय का, हे जर का असंच चालू राहिलं ना तर नको ते होऊन बसेल. त्यावेळेला ऊर्जा बोलते, काय ग, वकिली आता शिकलीस ना, माझा नवरा तर याच्यामध्ये मुरलाय, तुला याच्यामध्ये काळजी करायची गरज नाही. आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेव, ते तीर्थाचे वडील आहेत, त्यांना सुद्धा समजतं स्वतःच्या लेखीची बदनामी कशी होईल आणि कशी नाही ते. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, काकू मी तसं म्हणतच नाहीये, तुम्ही माझ्यावरती उगाचच आरोप करताय. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, ऊर्जा ऊर्जा तू शांत हो, हिच्याशी बोलण्यात काही एक अर्थ नाही. खरं सांगू का ऊर्जा, हिने ठरवलंच आहे ना, हिला जसं वागायचंय तसं वागू देत, पण तू मात्र शांत हो ऊर्जा. तेव्हा मात्र ऊर्जा खूपच चिडलेली असते. ऊर्जा मोठ्याने बोलते, बस आता मात्र मला काही एक ऐकायचं नाहीये काकू. काकू एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सुद्धा तीर्थाचा विचार करते, या घराचा विचार करते. तेव्हा विजया तिच्या समोर हात जोडते आणि बोलते, नको करूस या घराचा विचार, काही एक गरज नाहीये तुला घराचा विचार करायची. फक्त आमच्यापासून तू कायमची लांब जा, म्हणजे आम्ही सुखात राहू. त्यावेळेला लगेच दिव्या बोलते, नाहीतर काय, खरं सांगायचं तर ऊर्जा तू या घरात आल्यापासून रोजच्या कटकटी आहेत. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, दिव्या बस, अगं निदान तू तरी असं बोलू नकोस, तुझी बहीण आहे ना ती, तिच्याबद्दल असं बोलताना काहीच कसं वाटत नाही. त्यावेळेला लगेच विजया बोलते, आई साहेब, अहो कोणाकोणाची तोंड बंद करणार आहात, खरं सांगायचं तर मला ऊर्जा या घरातच नको आहे. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, विजया शांत हो, हे जर का तू शौर्याच्या समोर बोललीस ना तर नको ते होऊन बसेल. तुला कळतंय का विजया, तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर खरोखर सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातील. तेव्हा मात्र विजया खूपच चिडलेली असते. तर इकडे मात्र खूपच रागावलेला विक्रांत हर्षवर्धनची कॉलर पकडायला जातो. त्यावेळेला आदित्य आणि शौर्य त्याला चांगलेच तुडवतात. त्यावेळेला लगेच दिग्विजय बोलतो, खरं सांगू का हर्षवर्धन सर, प्लीज हे सर्व थांबवा. मला कळतंय, मला समजतंय तुमची अवस्था काय आहे ती, आणि यासाठी मी माझ्या मुलाला पाठीशी घालणार नाही. माझा मुलगा चुकलायच हे मला कळतंय, पण प्लीज प्लीज तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल. हे बघा, आपले नाते संबंध जुळणार आहेत, आणि खरं सांगू का, आता तर मला असंच वाटतंय की हे सर्व आत्ताच्या आता थांबावं, नाहीतर नको ते होऊन बसेल. त्यावेळेला लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो, ओ दिग्विजय शिर्के, माझे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, बघितलत बघितलत का शिर्के, तुमच्या मुलाची दादागिरी बघा, आता जे काही करतोय ना त्याची सुद्धा त्याला लाज वाटत नाहीये. खरं तर या मुलाला चांगलं तुडवलं पाहिजे, तरी सुद्धा तुम्ही शांत आहात. त्यावेळेला अर्पिता बोलते, बस काय चाललंय सर, अहो हे सर्व थांबवा ना, तीर्थाचं लग्न तर लागलं नाही ना, मग तुम्ही कशाला उगाच नको त्या गोष्टी वाढवताय. प्लीज प्लीज स्वतः शांत व्हा. त्यावेळेला शौर्य बोलतो, तू अर्पिता गप्प बसशील, गप्प बस. आज जर का तू माझ्या बहिणीची अवस्था बघितली असतीस ना तर हे सर्व बोललीच नसतीस. अर्पिता, तुला नाही माहिती काय काय चुकी केले या विक्रांतने. अगं तिला गुंगीचं औषध दिलं आणि उचलून लग्न करत होता. तेव्हा मात्र अर्पिता बोलते, शौर्य अरे काय झालं मग, तीर्थाचं आणि त्याचं लग्न लागलं असतं तर, खरं सांगायचं तर तीर्थाचं लग्न त्याच्याशीच होणार आहे ना. त्यावेळेला लगेच मोठ्याने हर्षवर्धन बोलतो, लग्न लग्न विसरा, खरं सांगायचं तर माझ्या दोन्ही मुलांची लग्न तुमच्या घरात होणार नाहीत, आणि तुमच्या मुलांशी आणि तुमच्याशी काही एक संबंध नाही माझा, संपला संबंध. तेव्हा दिग्विजय शिर्के मोठ्याने बोलतो, जागीरदार तोंडाला आवर घाल, काय बोलतोयस कळतंय ना. हे बघ, एवढ्या सहजासहजी मी शांत बसणार नाही हा. मी आता तुझं जे काही ऐकतोय ते शांतपणे ऐकतोय, कारण माझ्या मुलाची चूक आहे म्हणून. पण याचा अर्थ असा होत नाही की तू नातच तोडशील, तू लग्न मोडशील. काही झालं तरी तीर्थाचं लग्न विक्रांतशी आणि शौर्याचं लग्न खरं सांगायचं तर अर्पिताशी झालंच पाहिजे, नाहीतर तुझ्या घराची काय अवस्था होईल ना ते बघ. त्यावेळेला लगेच
हर्षवर्धन बोलतो, शिर्के आता मी घाबरत नाही. आज तर या माणसाने मला चांगलंच खवळून काढलंय आणि आता मात्र याला मी धडा शिकवणारच. कितीही काही झालं तरी याला मी याची लायकी दाखवणारच. त्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो, बघितलं का शिर्के, बघा मी तुम्हाला हेच सांगत होतो. हा हर्षवर्धन तुम्हाला फसवतोय, पण तुम्ही मात्र माझ्यावरती अजिबात विश्वास ठेवला नाहीत. तुम्ही स्वतःच तेच खरं केलं. आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही. संपला विषय. कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र विक्रांत असं बोलता शिर्के बोलतो, हर्षवर्धन एक गोष्ट लक्षात ठेवायची, लग्न हे होणारच. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, शक्य नाही. आता लग्न हा चॅप्टर क्लोज आणि या विक्रांतची चांगलीच धिंड काढेल. चपलेने तुडवणार. माझ्या मुलीची वाट लावली ना, माझ्या मुलीशी पंगा घेतला ना, आता त्याला त्याची लायकी दाखवणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर हर्षवर्धनने शिर्केच्या घरात जो काही गोंधळ घातला तो योग्य होता का? विक्रांतला तुडवलंच आणि प्लस त्याने लग्न सुद्धा मोडलं. त्यामुळे आता शिर्के खूपच खवळला आहे. पण हर्षवर्धन त्याला पुरून उरेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.